कार्तिक त्याचा आवरून खाली आला तर त्याचे डॅडी तयार होऊन बसले होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता आणि त्याचं कारणही त्याला चांगलंच माहीत होतं. शेवटी आज ते त्यांच्या पप्पांना घरी आणायला जाणार होते. डॅडी चला, कार्तिक घड्याळाकडे बघत म्हणाला. ब्रेकफास्ट केलास डॅडी? नाही, मला उशीर होतोय. कार्तिक मग त्याचे डॅडी उठल्याने दोघे मिळून हॉस्पिटलमध्ये गेले. सगळ्या औपचारिकता पूर्ण करून दोघेही आजोबांजवळ गेले. आला माझा बटाटा, आजोबा पडल्या पडल्याच हसत म्हणाले आणि कार्तिकच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. डॅडी प्लीज त्यांना सांगा मला बटाटा म्हणू नका. कार्तिक रागा त्याच्या डॅडींना म्हणाला. असू दे रे, तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी अजूनही लहान आहेस. बघ ना, ते मला सुद्धा अजूनही सोन्या म्हणतात. डॅडी हसत म्हणाले आणि कार्तिक अजूनच वैतागला. ए बटाट्या, मला सून फार आवडली, तुझी निवड एकदम भारी आहे, आजोबा म्हणाले आणि कार्तिकने त्याच्या डॅडींकडे पाहिलं. डॅडींनी डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याचा इशारा केला. पप्पा जाऊया का? कार्तिकचे डॅडी. हो हो, कधी एकदा माझ्या सुनेच्या हातचं जेवण खातोय असं झालंय, आजोबा आनंदाने म्हणाले. कार्तिकने डॅडीकडे पाहून नकारार्थी मान हलवली. तेवढ्या 2 नर्स व्हीलचेअर घेऊन आल्या. कार्तिकच्या डॅडीने आजोबांना उचलून व्हीलचेअरवर बसवलं आणि मग ती व्हीलचेअर चालवत ते गाडीपर्यंत आले. सोन्या, अरे सुनेला सांगितलं ना मला काय आवडतं ते, गेल्यावर पहिल्यांदा मला तिलाच बघायचं आहे. आजोबा. हो पप्पा, सांगतो तिला, पण तुम्ही सूप सोडून दुसरं काही खायचं नाही हे लक्षात असू द्या, कार्तिकचे डॅडी म्हणाले आणि थोडं बाजूला आले. त्यांनी लगेच देवयानीचा नंबर डायल केला. देवयानी तयार राहा, आल्या आल्या त्यांना तुलाच बघायचं आहे, कार्तिकचे डॅडी म्हणाले. हो सर, देवयानी म्हणाली. आणि हो, आता सर नाही डॅडी बोल, कार्तिकचे डॅडी म्हणाल्याने फोन कट केला. इकडे देवयानीने फोन ठेवला आणि तिच्या पोटात गोळा आला. आता खरंच तिच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. एकतर इथे कार्तिकला काही माहीत आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं आणि आता आजोबा येणार म्हणजे तिला कार्तिकसोबत वेगळंच वागावं लागणार होतं. किमान त्यांच्यासमोर तरी. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तयारीला लागली. इकडे कार्तिक त्या दोघांना घेऊन घरासमोर आला. लगेच नोकराने व्हीलचेअर आणून ठेवली. कार्तिक आणि त्याच्या डॅडींनी आजोबांना व्यवस्थित त्या चेअरवर बसवलं. सोबत जी नर्स होती तिने बाकीचं मेडिकल साहित्य घेतलं आणि तीही खाली उतरली. माझी सून कुठे आहे? आजोबांनी गेटकडे बघत विचारलं. ती आतमध्ये असेल, चला, कार्तिकचे डॅडी म्हणाले. सारखं सारखं सून सून, कार्तिकने वैतागून मान हलवली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. ऑफिसमधून होता. त्याने फोन रिसीव्ह केला आणि बोलत बोलत तो आतमध्ये गेला. त्याचवेळी त्याच्या कानावर शब्द पडले. देवयानी, माझी प्रिय सून, मी तुला खूप मिस केलं. त्याच्या आजोबांचा आवाज आला आणि कार्तिकने प्रचंड आश्चर्याने समोर पाहिला आणि तो पाहतच राहिला. देवयानी लाल रंगाच्या साडीत होती. केस मागे क्लिपमध्ये बांधून सोडले होते, पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत होतं ते तिच्या गळ्यातलं लोंबणारं मंगळसूत्र आणि भांगेतलं नाजूक कुंकू. कार्तिकला इतका मोठा धक्का बसला होता की आपण फोनवर बोलतोय हेही तो विसरला. पलीकडून हॅलो हॅलो सर असा आवाज येत होता, पण कार्तिक तर तिथे नव्हताच. इकडे देवयानी पुढे येऊन आजोबांच्या पाया पडली. तसं मिसेस पाटील यांनी तोंड वाकडं केलं. माझ्या लेकरा, जर माझे हात चालत असते तर नक्कीच मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला असता, आजोबा भावुक होत म्हणाले. आजोबा, तुम्ही बोललात त्यातूनच मला तुमचा आशीर्वाद मिळाला, देवयानी हसत म्हणाली. तू खूप समजूतदार आहेस, अगदी तुझ्या आजी सासूसारखी, आजोबा म्हणाले आणि मिसेस पाटील यांनी त्यांचा राग गिळला. इकडे कार्तिक अजूनही समोर चाललेला सगळा प्रकार बघत होता. आता त्याच्या डोळ्यात मिश्र भावना होत्या, राग, काळजी आणि प्रेमही. कार्तिक, अरे आत ये, तू बाहेर का उभा आहेस? कार्तिकचे डॅडी बाहेर बघत म्हणाले आणि देवयानीच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. तिने घाबरून दरवाजाकडे पाहिलं तर तिथे कार्तिक उभा होता. तिलाच बघत. त्याची ती नजर पाहून तिच्या काळजात धस्स झालं. तिने लगेच मान खाली घातली. डॅडी, मला थोडं काम आहे, मी रूममध्ये जातोय, कार्तिक म्हणाला. ओके, आज आपण सगळे मिळून डिनर करू, कार्तिकचे डॅडी म्हणाले. ओके ठीक आहे, कार्तिक म्हणाला आणि जाता जाता त्याने देवयानीकडे पाहिलं. देवयानी, कार्तिकने हाक मारली आणि मान खाली घालून उभी असलेली देवयानी नकशिकांत हादरली.
तिच्या तोंडून अगदी क्षीण आवाज बाहेर पडला. रूममध्ये मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, कार्तिक म्हणाला आणि देवयानीने भीतीचा ओंठा गेला. आता हा हिटलर नक्कीच माझा खून करणार आहे. देवयानीने मानेनेच होकार दिला. अरे बटाट्या, त्या काळात सुद्धा मी तुझ्या आजीला स्वीट हार्ट म्हणायचो आणि तू काय तिला देवयानी म्हणतोस? थोडं रोमॅन्टिक नावाने हाक मार, जसं की देऊ, बायको. आजोबा डोळे मिचकावत म्हणाले. कार्तिकने एक सुस्कारा सोडला आणि तो निघून गेला. सोन्या, काय रे बाबा, तुझा मुलगा एकदम अरसिक आहे रे, आजोबा म्हणाले. पप्पा, चला तुमच्या रूममध्ये. मी अजूनही तुमची रूम आधीसारखीच ठेवली आहे, डॅडी म्हणाले आणि व्हीलचेअरवर ढकलत त्यांना घेऊन गेले. त्यांच्याबरोबर आलेली नर्सही त्यांच्या मागोमाग गेली. आता तिथे फक्त मिसेस पाटील आणि देवयानीच होत्या. मिसेस पाटील यांनी देवयानीकडे पाहिलं. ती स्वतःच्याच विचारात आणि खूप घाबरलेली वाटत होती. त्याने रागात मान झटकली आणि त्या पण निघून गेल्या. देवयानी मात्र मनातच धडधड करू लागली होती, कारण कार्तिकने तिला रूममध्ये बोलावलं होतं. आता तो नक्कीच तिच्यावर राग काढणार होता, पण गेलंच नाही तर आता चालेला राग कदाचित तो विसरून जाईल. नंतर त्याचा मूड बघून आपण त्याच्याशी शांतपणे बोलू, असा विचार करून ती तिच्या रूममध्ये गेली. पुन्हा तिचे कपडे बदलून ती तिच्या क्लाससाठी गेली. क्लास करून ती दुपारी पुन्हा घरी आली. तिने कार्तिकच्या रूमकडे पाहिलं तर रूम बंद होती. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि रूममध्ये आली. त्याचवेळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर रोहिणीचं नाव दिसत होतं. देवयानीला आणखीन एक टेन्शन आलं. रोहिणीला तिने याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. आता लपवलं आणि दुसऱ्याकडून कळलं तर यावेळी ती खूप हर्ट होणार होती, हेही तिला माहिती होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो, बोल देवू, कशी आहेस? मी आजच इथे पोहोचले, रोहिणीचा आवाज आला. मी खूप छान आणि मजेत आहे, देवयानी हसत म्हणाली. नक्की ना? हे बघ, जे झालं त्याचा जास्त विचार करू नको. मी शिवच्या ओळखीचे का पोलिसाशी बोलले आहे. तू नक्की शोधून काढेल की तुझ्यासोबत हे सगळं कोणी केलं ते. रोहिणी, अगं याची काही गरज होती देऊ. तू एकटे आहेस आणि यावेळी तुझ्यासोबत हे घडलं, मग पुन्हा पण घडू शकतं. आपण त्या माणसाला असंच मोकळं नाही सोडू शकत, रोहिणी काळजीने म्हणाली. रोहिणी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, देवयानी मनात शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली. बोल रोहिणी. ते कार्तिकचे डॅडी माझ्याशी बोलले, देवयानी म्हणाली. ते काय बोलले? काही वाईट बोलले का? तू तिथे राहतेस म्हणून? तसं असेल तर देऊ, मी पप्पांना सांगते, ते पण सध्या तिथेच आहेत. ते काहीतरी व्यवस्था नक्कीच करतील. नाही, तसं काही वाईट बोलले नाहीत. ते त्यांचे वडील ते आजारी आहेत, कसलं तरी ऑपरेशन करायचं आहे, पण ते तयार होत नाहीत, देवयानी म्हणाली. हो, शिव बोलला होता मला, ते कार्तिकने लग्न करायची वाट बघत आहेत, रोहिणी म्हणाली. तेच, कार्तिकच्या डॅडींनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली, कार्तिकची बायको म्हणून, देवयानी एका दमात बोलली आणि पलीकडे एकदम शांतता पसरली. रोहिणी, तू ऐकतेस ना? देवयानीने विचारलं. देऊ, अगं असं कसं त्यांनी तुझी ओळख करून दिली? म्हणजे मला काही कळलं नाही, रोहिणीने गोंधळून विचारलं. खोटं बायको म्हणाले तेव्हा ते ऑपरेशनसाठी तयार झाले. ते मला म्हणाले की 1 महिना हे नाटक कर. देऊ, पण हे बरोबर आहे का? मला तर काही कळत नाही. म्हणजे कार्तिकला माहिती आहे का? रोहिणीने काळजीने विचारलं. होय, त्यांना आजच माहिती पडलं. देवयानी, देऊ, तू या सगळ्यांपासून थोडं दूरच राहा, मला काही ठीक वाटत नाही, रोहिणी काळजीने म्हणाली. पण अगं, ह्या एका खोट्या गोष्टीमुळे त्या आजोबांचं ऑपरेशन होईल, ती तर चांगली गोष्ट आहे ना, देवयानी. हो, पण यात तुला काही प्रॉब्लेम यायला नको म्हणजे झालं. काळजी करू नकोस, काही प्रॉब्लेम होणार नाही. तसंही हे सगळं कोणालाच माहिती नाही, देवयानी म्हणाली. ओके, पण काही झालं तर लगेच मला सांग हं. रात्री देवयानीने पुन्हा साडी घातली आणि बाहेर आली. आज सगळ्यांनी एकत्र डिनर करायचं होतं. ती हॉलमध्ये आली तेव्हा मिसेस पाटील, कार्तिकचे डॅडी आणि आजोबा डायनिंग टेबल भोवती बसले होते. आजकाल आरवची परीक्षा असल्यामुळे तो फारसा बाहेर दिसत नव्हता. ती त्यांच्यासमोर जाऊन बसली. त्या आजोबांच्या तोंडाव्यतिरिक्त एकही अवयव काम करत नव्हता, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांनी हसून तिच्याकडे पाहिलं. तिनेही त्यांना पाहून स्मित केलं. बटाटा कुठे आहे? त्यांनी तिला विचारलं आणि त्याच वेळी मागून बुटांचा आवाज आला.
न पाहताही तिला माहिती होतं की तो कार्तिक आहे. नकळत तिच्या हृदयाची गती वाढली आणि त्याच वेळी तो तिच्या शेजारी येऊन बसला. तिला अजूनच अस्वस्थ वाटू लागलं. काय रे, किती उशीर? आजोबा म्हणाले. मी कामात होतो, कार्तिक निर्विकारपणे म्हणाला. त्याचा इतक्या जवळून आलेला आवाज तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. बरं चला, तुम्ही सगळे जेवायला सुरुवात करा. मी काय सलाईनवरच जगणार? आजोबा हसत म्हणाले. मी थोडं थोडं भरवतो तुम्हाला. कार्तिकचे डॅडी चमच्याने सूप भरवत म्हणाले. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली, पण देवयानीला जेवण जात नव्हतं. राहून राहून कार्तिक तिच्याजवळ असणं तिला फॅक्ट करत होतं, पण पूर्ण जेवण होईपर्यंत एकदाही तो तिच्याशी बोलला नाही. जेवण होताच तो सरळ निघून गेला. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि तीही तिच्या रूममध्ये गेली. पण दरवाजा उघडत असतानाच तिला तिच्या मागचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसं तिने घाबरून मागे वळून पाहिलं. देवयानी, इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कार्तिक तिच्या रूमच्या दरवाजात उभा होता आणि तिच्याकडेच बघत होता. आता तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. सर, खूप उशीर झाला आहे, उद्या बोलूया का? तिने अडखळत विचारलं. नाही, आताच बोलायचं आहे. तो रागात म्हणाला. शेट, आता हा हिटलर किती आणि काय बोलणार देव जाणे. बाप्पा वाचव रे आता. देवयानीने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या रूममध्ये गेले. तो आधी सोफ्यावर जाऊन बसला होता. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्याच वेळी समोरच्या काचेतून बाहेर पाऊस पडताना दिसू लागला. लाईटमध्ये चमकणारा तो पाऊस जबरदस्त मनमोहक दिसत होता. क्षणभर देवयानी त्याकडे भान हरपून बघत राहिली. बस, कार्तिक त्याच्या समोरच्या सोफ्याकडे इशारा करत म्हणाला आणि देवयानी भानावर आली. तिने लगेच मान खाली घातली आणि साडीच्या पदरासोबत चाळा करत सोफ्यावर बसली. हे सगळं काय चाललंय, मला सांगू शकतेस? त्याने शांतपणे विचारलं. सर, सगळं तर तुम्हाला माहिती आहे. तुमच्या डॅडींनी विनंती केली आजोबांसाठी. देवयानी धीर एकवटून म्हणाली. आणि तू हो म्हणालीस? तुला काय वाटलं की मी तुला त्या दिवशी मला तो आवडतेस बोललो तर आता तुझ्याशी लग्नही करायला तयार होईन का? कार्तिकने धारदार आवाजात विचारला आणि देवयानी अजूनच घाबरली. पण त्याने त्या दिवशी खरंच मला तो आवडतेस म्हटलं होतं? हे ऐकूनही त्याही परिस्थितीत तिला थोडा आनंद झाला. नाही सर, तिला शब्द सापडत नव्हते. लुक देवयानी, लग्न या गोष्टीवर माझा विश्वास नाही. जर तुला असं वाटत असेल की ही माझी बायको होण्याचं नाटक करून एक दिवस तू खरंच माझी बायको होशील तर हा तुझा मूर्खपणा आहे. मी कधीच लग्न करणार नाही. कार्तिक तिच्यावर नजर रोखून म्हणाला आणि देवयानीचे डोळे पाणवले. त्याची बायको होण्याची तर तिने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. तिला तिची मर्यादा माहिती होती, पण आता कार्तिक कदाचित त्याचा चुकीचा अर्थ काढत होता आणि तेच तिच्या मनाला जास्त लागलं. सर, आजोबांचं ऑपरेशन झालं की मी इथून निघून जाईल, प्रॉमिस, ती मान खाली घालून म्हणाली. पण यावेळी तिच्या आवाजात किती वेदना होत्या ते फक्त तिलाच माहिती होतं. तिचं बोलणं ऐकून त्याला अजूनच राग आला. फाईन, तसंही तुला जावंच लागेल, कारण मला लग्नात अजिबात रस नाही, कार्तिक चिडून म्हणाला. तुमच्या बहिणीसोबत जे झालं म्हणून तुम्हाला लग्न नको आहे ना? देवयानीने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं. का कोणास ठाऊक, पण तिच्या मनाला त्याच्या उत्तराची आस लागली होती. ते तुझं काम नाही, तो उद्धटपणे म्हणाला. तिला खूप राग आला. याला माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे, पण मी मात्र काहीच बोलायचं नाही. लगेच नाकावर राग चढून बसतो. तिने मान खाली घातली. त्याला अश्रू दिसू नयेत म्हणून एखादी गोष्ट किती मनाला लावून घ्यायची, त्यालाही मर्यादा असते. ज्याच्यामुळे हे सगळं झालं त्याला तर तुम्ही शिक्षा देत आहातच, पण त्याच्या आईला, त्याच्या गर्लफ्रेंडला आणि स्वतःला सुद्धा शिक्षा करत आहात. काय गरज आहे भूतकाळात जगायची? देवयानी खाली मान घालून बोलत होती आणि कार्तिक रागाने तिच्याकडे बघत होता. माझ्याशी अशा प्रकारे बोलायची तुझी हिंमत कशी झाली? तू फक्त माझी कर्मचारी आहेस, ते विसरू नकोस. आणि हे सगळं तू फक्त पैशासाठी करतेस, मला ते चांगलंच माहिती आहे. तुझ्यासारख्या मुलीकडून अजून काय अपेक्षा ठेवणार? आता इथून निघून जा, तो भयंकर रागात म्हणाला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. अश्रूंनी भरलेले डोळे आणि घाबरून थरथरणारे तिचे नाजूक गुलाबी ओठ पाहून क्षणभर त्याच्या काळजात कोणीतरी वार केल्यासारखं वाटलं. तो आणखीन काही बोलणार तेवढ्या तिने तोंडावर हात ठेवला आणि पळतच त्याच्या रूममधून बाहेर गेली.
देवयानी तिच्या रूममध्ये आल्याने दरवाजा लावून तिथेच खाली बसली. तिने तिच्या तोंडावरचा हात काढला आणि आता तिचा हुंदका बाहेर पडला. खरंच फक्त पैशासाठी तिला त्याची काळजी वाटत होती का? तिला त्याच्याबद्दल ज्या भावना होत्या त्या फक्त पैशासाठी होत्या का? भलेही ती हे सगळं रामसाठी करत होती, पण तिने पैशाची हाव कधीच केली नव्हती. पण आज कार्तिकचे शब्द एखाद्या तलवारीसारखे तिच्या काळजात घुसले होते. तिचे अश्रू थांबता थांबत नव्हते. तिचा कंठ दाटून आला होता. इतकी ती रडत होती. का तो असा आहे? का बोलला तो असा? मी खरंच इतकी वाईट आहे का? मी तर फक्त त्यांची मदत करून माझीही मदत करत होते. मला नाही जायचं त्याच्या आयुष्यात. का सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच आयुष्यात आहेत? देवा, सांग ना रे. देवेनी दोन्ही गुडघे पोटाशी पकडून हमसून रडत होती. त्याच वेळी दरवाजावर टकटक झाली, पण ती रडण्यात एवढी हरवली होती की तिला ऐकूच गेलं नाही. पुन्हा एकदा दरवाजावर टकटक झाली. देवयानीने दचकून मान वर केली. लगेच तिने दोन्ही हाताने डोळे आणि नाक पुसलं आणि स्वतःला थोडंसं आवरलं. कदाचित आजोबा किंवा आणखीन कोणी असेल असं तिला वाटत होतं. कोण आहे? शक्य तेवढा नॉर्मल आवाज काढत तिने विचारलं. देवयानी, मी आहे. दरवाजा उघड. बाहेरून कार्तिकचा आवाज आला आणि देवयानीला पुन्हा एकदा हुंदका आला. मी ठीक आहे सर, ती कशीबशी रडक्या आवाजात म्हणाली. मी म्हणालो ना दरवाजा उघड. त्याचा आवाज पुन्हा आला. सर प्लीज, आणखीन काही ऐकून घेण्याची इच्छा नाही. मी खरंच उद्याच येथून निघून जाईल, ती कातर आवाजात म्हणाली. देवयानी, दरवाजा उघड. कार्तिक आता मोठ्याने म्हणाला. तसं देवयानीने पदराने लगेच चेहरा पुसला आणि दरवाजा उघडला. सर, मला माफ करा. खरंच मी थोडी जास्त पर्सनल झाले. मला हक्क नाही. तुम्ही देवयानी दरवाजात उभे राहूनच बोलत होते आणि त्याच वेळी अचानक कार्तिक पुढे झाला आणि त्यांनी तिला मिठी मारली. देवयानी पूर्ण ब्लँक झाली. तो असा अचानक मिठी मारेल ही कल्पनासुद्धा तिने स्वप्नात केली नव्हती. पण आज मात्र त्याने स्वतःहून तिला मिठीत घेतलं होतं आणि त्याच्या त्या उबदार आणि प्रेमळ मिठीत तिचं अंग शहारलं होतं. त्याच्या मिठीतून दूर होण्याचं भानसुद्धा तिला राहिलं नाही. देवयानी, त्याने हळूवार हाक मारल्याने ती भानावर आली. तिने त्याच्या छातीवर जोर देऊन त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात जोरच नव्हता. कदाचित तिचंच मन तिला साथ देत नव्हतं. देवयानी, त्याने पुन्हा तिच्या केसांवरून हात फिरवत हाक मारली आणि यावेळी त्याच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तिला रडणं कंट्रोल झालं नाही. तिने त्याचा कोट पकडून त्यात तोंड लपवलं आणि ती रडू लागली. देवयानी, मी. कार्तिकला तिचं रडणं सहन होत नव्हतं, पण आजपर्यंत तो कोणाला सॉरी बोलला नव्हता, त्यामुळे त्याला ते बोलताच येत नव्हतं. डोंट वरी सर, मी जाईन उद्याच, इथून निघून जाईल, ती रडत अडखळत बोलत होती. आणि त्याच वेळी बाहेर विजेचा मोठा आवाज झाला. तसं देवयानीने थोडं घाबरून कार्तिकला घट्ट मिठी मारली. तिच्या त्या अनपेक्षित मिठीने कार्तिकच्या शरीरात एक वेगळी चेतना पसरली. क्षणभर तो स्तब्ध झाला, पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं आणि तिचे खांदे पकडले. देवयानी, प्लीज रडू नकोस, तो तिला खांद्याला पकडून स्वतःपासून जबरदस्तीने दूर करत म्हणाला आणि त्याने तिचा चेहरा हातात घेतला. तिची नजर खाली होती आणि चेहरा रडून रडून लालबुंद झाला होता. देवयानी, आय एम सॉरी, तो पूर्ण ताकद एकवटून म्हणाला आणि देवयानीने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता. देवयानी, प्लीज माझा चुकीचा अर्थ काढू नकोस. कधी कधी रागात मी जास्त बोलून जातो. प्लीज तू कुठेही जाऊ नकोस, तो तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात बघत म्हणाला. काय नातं होतं ते तर त्या दोघांनाही माहिती नव्हतं, पण त्या दोघात एक अदृश्य बंध तयार झाला होता, जो दिसत नव्हता पण आपलं अस्तित्व पदोपदी दाखवत होता. सर, एक विचारू? देवयानीने त्याच्यापासून थोडं दूर होत विचारलं. कार्तिक, तुम्ही माझी एवढी काळजी का करता? तिने विचारला आणि तो निशब्द झाला. याचं उत्तर तर त्यालाही माहिती नव्हतं. काय उत्तर देणार होता तो? देवयानी, गुड नाईट. मी जे बोललो ते विसरून जा. उद्या मला तुझ्या हातची कॉफी हवी, तो जबरदस्तीने हसत म्हणाला आणि त्याच्या रूमकडे वळला. तिने त्याला जाताना पाहिलं आणि त्याच्या अर्धवट उघड्या रूममध्ये तिला काचेचे भरमसाठ तुकडे दिसले. म्हणजे रागात त्याने पूर्ण रूम तोडली होती का? तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू बाहेर पडले. कार्तिक इतका राग का आहे?
का मनातलं ओठावर येत नाही? देवयानीने तिच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि त्याला पाठ टेकून उभी राहिली. इकडे कार्तिक रूममध्ये आला आणि सरळ बाल्कनीच्या काचेसमोर उभा राहिला. नोकर मागे त्याची रूम साफ करत होते, जी पूर्ण काचेच्या तुकड्यांनी भरली होती. कार्तिकने बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाकडे पाहिलं. मधूनच विजा चमकत होत्या आणि ते पाहून त्याला मिठीत आलेली देवयानी आठवली. किती निरागसपणे रागवत होती तेही आपल्यावर, आणि आपणही तिचं सगळं ऐकून घेत होतो. वरून तिला सॉरी बोलून आलो. खूपच विचित्र होतं ते. नक्की काय आहे जे आपण सतत तिचा विचार करतो? ती आवडते हे तर माहिती आहे, पण त्याहीपेक्षा जास्त काहीतरी आहे, अगदी वेगळी भावना, ज्यात एक मन तिच्याकडे ओढलं जातंय. तिला आपली करावंसं वाटतंय आणि तेच मन दुसऱ्या क्षणी स्वतःवर अविश्वास दाखवतं. कारण आपल्या आयुष्यात अजून तरी एकही मुलगी जास्त वेळ टिकली नाही. हिलाही आपण तसंच नाही, कल्पनाही होत नाही. तिच्यासोबत काही वाईट होण्याचं स्वप्नसुद्धा नको वाटतं. नक्की काय होतंय काहीच कळत नाही. कुठेतरी दूर एक जग असावं, फक्त तिचं आणि माझं, असं का वाटतंय? कार्तिकने डोळे मिटल्याने एक दीर्घ श्वास घेतला. कही तो होगी वो दुनिया जहाँ तू मेरे साथ है. गाण्याच्या त्या ओळी त्याच्या मनात घुमत होत्या. कार्तिकने डोळे उघडल्याने बेडवर जाऊन पडला. समोरच कपाटाखाली गुलाबी रंगाचा टेडी आणि त्याच्या शेजारी डिस्को बॉल होता. तो पाहून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. अजूनही तो ती खेळणी बाहेर फेकू शकला नव्हता. त्याने नजर फिरवल्याने डोळे पुन्हा बंद केले. ते दोन्ही खेळणे त्याने देवयानीसाठी आणले होते. तू माझ्यासाठी देवयानी खूप खास आहेस. ही फक्त आवड नाही, ही खूप वेगळी भावना आहे, जी थेट मनाच्या आतून येत आहे. इकडे देवयानी बेडवर पडल्या पडल्या बाहेरच्या पावसाकडे बघत होती. त्या पावसात सुद्धा तिला कार्तिकच दिसत होता. सासे खो गई है किसी की आहों में. त्या ओळी तिच्या मनात अलगद तळत होत्या. जहा है तो मेरी खुशी. तिने डोळे बंद केल्याने निद्रा देवीच्या स्वाधीन झाली. आज रविवार असूनही ती सकाळी लवकर उठली. तिला कार्तिकच्या कॉफीचं लक्षात होतं. तिने पटकन आवराने किचनमध्ये गेली. फ्रेश मूडमध्ये कॉफी बनवल्याने त्याच्या रूमजवळ समोर आली. आपोआप तिचं हृदय धडधड करू लागलं. रात्री त्याच्यासोबत झालेलं बोलणं आणि नंतर त्याने स्वतः येऊन सॉरी बोलणं, मिठीत घेणं अजूनही तिच्या अंगावर शहार आणत होतं. तिने हलकेच दरवाजावर टकटक केला, पण तिच्या नुसत्या स्पर्शाने दरवाजा किंचित आतमध्ये ढकलला गेला. म्हणजे तो लावलेलाच नव्हता. रात्रभर उघडाच होता. पण का? तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण आज जावं की नको हा प्रश्न तिच्या मनात आला. शेवटी हिंमत करून ती आतमध्ये गेली तर कार्तिक अजूनही बेडवर पालथा झोपलेला होता. ती त्याच्या बेडच्या बाजूला गेल्याने कॉफीचा ट्रे टेबलवर अर्गट ठेवला. मग तिने त्याच्याकडे पाहिलं. खूप शांतपणे झोपला होता. तिला क्षणभर त्यालाच बघत राहावंच वाटलं, पण तिने ती इच्छा झटकली आणि तेथून जाऊ लागली. तोच तिच्या पदराला मागून हिसका जाणवला. नक्कीच कशात तरी अडकला असेल म्हणून ती मागे वळली तर पदर त्याच्या हातात होता आणि तो उठून बसला होता. ती एकदम दचकली, कारण आत्ताच तर तो झोपलेला होता आणि आता लगेच कसा उठला? गुड मॉर्निंग सर. ती पदर पकडून म्हणाली. खरंच ही खूप छान सकाळ आहे. तो थोडा मिश्किलपणे हसत म्हणाला आणि त्याने तिला डोळ्यांनीच बसायचा इशारा केला. तुम्ही कॉफी घ्या, मी जाते. तू आता माझी बायको आहेस, इथेच बस. तो तिच्याकडे बघून म्हणाला आणि देवयानी शॉक झाली. बायको? तेही तो बोलला? ती डोळे विस्पारून त्याच्याकडे बघत तशीच उभी होती. कार्तिक थोडा वैतागला आणि त्याने तिचा पदर स्वतःकडे ओढला. आऊच. ते एकदम भानावर येत त्याच्या बेडवर येऊन पडले. अगदी त्याच्यासमोर. तिने पिन लावलेल्या ठिकाणी हात ठेवला होता, त्यामुळे पदर पडला नाही, पण ती जागा मात्र थोडीशी फाटल्यासारखी झाली. मुडी सनकी कुठला, असं कसं ओढतोय? पदर पडला असता तर? तिच्या शरीरावर एकदम शहारा आला. लज्जेने तिचे गाल गुलाबी झाले. वेडाच आहे मी, काय खरंच याची बायको थोडीच आहे? सरळ सरळ हक्क गाजवतोय. देवयानीला आता थोडा रागच आला. तिने पुन्हा तेथून उठण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिचा हात पकडला. ती एकदम शहारून गेली. सर. तिने थोडं गोंधळून आणि घाबरून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडेच बघत होता. पिवळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य त्याला खूप जास्त आकर्षित करत होतं. त्यात तिचा गोरा दुधासारखा रंग अजून खुलून दिसत होता. तिला पाहून तो मंत्रमुग्ध झाला होता आणि नकळत त्याने तिला स्वतःकडे ओढून घेतला. अगदी स्वतःच्या मिठीत त्याचा हात तिच्या अवघड्या कमरेवर आला तसे ती एकदम ताठ झाली.
त्याच्या वागण्याने ती मनातून जबरदस्त दचकली होती. तिचं काळीज धाड उडू लागलं होतं. तिने लाजून नजर खाली केली कारण त्याचा चेहरा खूपच जवळ होता. सर, तिने श्वास कंट्रोल करत त्याला हाक मारली आणि तिचे ते गरम श्वास स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवताच तो वेडाच झाला. त्याने त्याचा चेहरा तिच्या आणखीन जवळ आणला आणि देवयानीने तिच्या पदरावरची पकड घट्ट केली. डोळे मिटले. हृदय एकाच वेळी घाबरूनही गेलं आणि प्रचंड आनंदही झाला. आणि त्याचवेळी तिला तिच्या कपाळावर त्याचे नरम ओठ जाणवले. अगदी त्या दिवशी गालावर जाणवले होते तसेच यावेळीही ती पूर्ण ब्लँक झाली. अंगावर काटा आला. अगदी त्यालाही जाणवेल इतका. तिच्या पोटातली फुलपाखरं तर नाचून बाहेर यायला लागली. तू माझी बायको आहेस, तो गालात हसत पुन्हा म्हणाला. आणि देवयानीने भानावर येत त्याच्याकडे पाहिलं तर तो आता थोडा दूर झाला होता. तिच्या भोवती टाकलेला हातही त्याने मागे घेतला होता. तिने गडबडून आतापर्यंत दाबून ठेवलेला श्वास सोडला आणि उठली. आता मात्र तिने थोड्या रागात त्याच्याकडे पाहिलं. हिटलर प्रत्येक गोष्टीत फायदा करून घेतोय. परफेक्ट बिझनेसमॅन, एकही संधी सोडत नाही. आणि आपण बावळ. तो जवळ आला की काय होतं काय माहीत. आपण आपले राहतच नाही, वेगळ्याच विश्वात निघून जातो. देवयानीने मनातच स्वतःलाच कोसला आणि तेथून बाहेर जावं लागली. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा आवाज आला. तिने लगेच मागे वळून पाहिलं. थोडंसं रागात, साडी तुला सूट करत नाही. तू बिलकुल छान दिसत नाही साडीत. त्यामुळे पुढच्या वेळी साडी घालू नकोस, तो म्हणाला आणि तिचा चेहरा पडला. खरंच मी इतकी खराब दिसते का? तिने मानेनेच होकार दिला आणि तेथून बाहेर पडली. कार्तिकने एक सुस्कारा सोडला. तिला साडीत पाहून त्याची विकीट जात होती. त्याला स्वतःवर कंट्रोल होत नव्हतं आणि म्हणूनच त्याने तिला साडी घालू नको म्हणून सांगितलं होतं. पण पद्धत मात्र वेगळी वापरली होती. देवयानी थोडे नाराज होऊनच त्याच्या रूममधून बाहेर पडल्याने तिला समोर खुर्चीवर बसलेला आजोबा तिच्याकडे हसत बघताना दिसले. म्हणजे ते इथे होते हे कार्तिकला माहिती होतं का? म्हणून त्याने आपल्याला जवळ घेतलं का? तिने गोंधळून आजोबांकडे पाहिलं. तुम्ही दोघं सोबत खूप छान दिसता आणि माझा नातू रोमॅन्टिक आहे हं. मी उगीच त्याला रसिक बोललो, आजोबा हसत म्हणाले आणि देवयानीचे गाल आरक्त झाले. मी जाते, ती लाजून म्हणाल्याने तेथून निघून गेली. आजोबांचे चेअर पकडलेल्या मिसेस पाटील मात्र तिच्याकडे रागाने बघत होत्या. आतमध्ये झालेलं त्यांनीही पाहिलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या डोळ्यात राग साचला होता. मनात असूनही काही करता येत नव्हतं म्हणून त्यांची चिडचिड होत होती. चला पुढे, आजोबांचा आवाज आला. तसं त्यांनी खुर्ची रागाने ढकलायला सुरुवात केली. हळू, मला काही झालं तर माझा मुलगा तुला डायरेक्ट ढगात पाठवेल, हे लक्षात ठेव, आजोबा हसत बोलले. पण त्यांच्या आवाजातली जरब इतकी होती की मिसेस पाटीलचे हात आपोआप हळूहळू ढोकलू लागले. देवयानी दुपारी रामला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. वेटिंग एरियामध्ये बसून ती रामची वाट बघत होती. तेथूनच समोरचं ग्राउंड दिसत होतं आणि ती तिथल्या हिरवळीवर काही वेडसर बायका बघून हातवारे करत होत्या. त्यांना पाहून देवयानीला वाईट वाटलं. किती दुःख असेल त्यांच्या आयुष्यात, पण त्यांना तर त्याची कल्पनाही नाही. आणि आपण थोड्याशा दुःखाने खचून जातो. या लोकांना त्यांचं कुटुंब नाही, आयुष्यभर ते इथे सडत राहतात. आणि देवाने आपल्याला इतकं चांगलं आयुष्य दिलेलं असताना आपण कायम तक्रार करत असतो. खरंच यांच्याकडे पाहिलं की आपलं आयुष्य कितीतरी पटीने चांगलं असल्याची जाणीव होते. ती मनातच विचार करत त्यांच्याकडे पाहत होती. तेवढ्या तिचं लक्ष एका बाईकडे गेलं. तीच ती बाई होती, बाहुलीवाली. मागच्या वेळी देवयानीकडून फोन हिसकावून घेणारी सायली काकू. त्या अजूनही बाहुली घेऊन बसल्या होत्या. काहीतरी बडबड करत बाहुलीचे केस विंचरत होत्या. राम यायला कदाचित वेळ होता कारण डॉक्टर त्याचं ऑब्झर्वेशन करत होते. म्हणून देवयानी उठली आणि खिडकीजवळ गेली. तिथून काही अंतरावरच त्या बसल्या होत्या. काकू, तिने हाक मारली पण त्यांचं लक्षच नव्हतं. सायली काकू, तिने थोडं मोठ्याने हाक मारली. तसं त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि मग त्यांची नजर खिडकीत उभ्या देवयानीवर पडली. त्यांनी थोडे डोळे बारीक करून पाहिलं आणि मग खिडकीजवळ आल्या. काय ग, तू कोण आणि मला का हाक मारली? तुला माझं नाव कसं माहीत? सायली काकूंनी डोळे बारीक करून आणि हातात बाहुली घट्ट पकडून विचारलं. काकू, मी रामची बहीण
त्या दिवशी भेटलो नव्हतो का? देवयानी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत म्हणाली. भेटली होतीस का? बरं, मग काय आता? तू माझी बाहुली घ्यायला न्यायला आली का? सायली काकूने बाहुलीला कुशीत लपवत विचारलं. देवयानी गालातच हसली. तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना? देवयानीने विचारलं. तसं सायली काकूंच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. हो हो, आवडतात. तुला कसं माहीत? मागच्या वेळी राम बोलला होता म्हणून यावेळी घेऊन आले. देवयानी पर्समधून डब्बा काढत म्हणाली. आणि त्या प्लास्टिकच्या डब्यातून दिसणारे गुलाबजामुन बघून सायली काकूंच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्याने पटकन खिडकीतून हात आत घातला आणि देवयानीच्या हातातून डब्बा हिसकावून घेतला. काकू, सगळे तुमच्यासाठीच आहेत, देवयानी हसत म्हणाली. पण सायली काकूंचं लक्ष कुठे होतं? त्या तर गुलाबजाम खाण्यात गुंग झाल्या होत्या. अर्धे तुकडे तर खालीच पडत होते आणि त्या इतक्या घाईघाईत खात होत्या की त्यांचं तोंडसुद्धा भरत होतं. काकू, मी पुढच्या वेळी पण आणेन, आरामात खा, देवयानी त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे बघत म्हणाली. अगं, जास्त आण हा, माझ्या बाहुलीला खूप आवडतात. ती वेडी आहे यासाठी. तिला खरंच खूप आवडतात. सायली काकू बोलतच होत्या की अचानक त्या खायचं थांबल्या आणि त्यांचे डोळे आता पाण्याने भरले. त्यांचे ओठ थरथर कापू लागले. मी नाही तिला मारलं, माझ्या बाहुलीला नाही मारलं. पण सगळे बोलतात की मीच मारलं. मी नाही मारलं. तू सांग ना सगळ्यांना, मी खरंच नाही मारलं. माझं बाळ होतं ते. मी कसं मारेन? माझी बाहुली माझी की. बोलता बोलता सायली काकूंच्या हातून डब्बा खाली पडला आणि अचानक त्या स्वतःही खाली कोसळल्या. डॉक्टर, देवयानी जोरात किंचाळल्याने बाहेर धावली. तोपर्यंत तिथल्या काही नर्सनी सायली काकूंना पकडलं होतं. देवयानी बाहेर गेली तोपर्यंत त्यांनी त्यांना तिथल्याच ओपीडीमध्ये दाखल केलं होतं. काय झालं त्यांना? त्या ठीक आहेत ना? देवयानीने बाहेर येणाऱ्या नर्सला काळजीने विचारलं. हे बघा, तुम्ही त्यांचं कोणीच नाही आणि तरीही आम्हाला न विचारता त्यांना भेटलातच कशा? तुम्ही जा येथून आणि हो, पुन्हा कधीही भेटण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यामुळे आमच्या ट्रीटमेंटमध्ये अडथळा येतो, ती नर्स वैतागून म्हणाली आणि निघून गेली. देवयानीचा पाय तेथून निघत नव्हता, पण बाकीच्या नर्सही आता तिच्याकडे ती इथून जावी अशाच नजरेने बघत होत्या. शेवटी ती तेथून जाऊ लागली. त्याच वेळी तिच्या कानावर तिथल्याच रिसेप्शनिस्टचे शब्द पडले. एवढी श्रीमंती असून काय उपयोग? शेवटी आली वेड्यांच्याच हॉस्पिटलमध्ये. देव पण काय दिवस दाखवतं. देवयानीने चमकून त्या रिसेप्शनिस्टकडे पाहिलं तसं तिने लगेच नजर सोडली आणि दुसरीकडे बघू लागली. नक्की तिला काय म्हणायचं होतं आणि मला ऐकू जाईल असंच का बोलली ती? देवयानी विचार करतच तेथून बाहेर पडली. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.